मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण इडियम अँड फ्रेजेस या टॉपिकवरती काही एमसीक्यू क्वेश्चन्स पाहिले होते. आता त्यालाच कंटिन्यू करता आपण या व्हिडिओमध्ये सुद्धा अजून काही क्वेश्चन्स पाहणार आहोत, जेणेकरून तुमचा जो हा सेक्शन आहे, हा जो टॉपिक आहे, तो चांगल्या प्रकारे कव्हर होईल. तर चला, आपण लगेच या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आपला पहिला प्रश्न पाहूया. त्याच्या आधी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, आता आपण सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द मीनिंग ऑफ द फॉलोइंग इडियम. इडियम इथं आहे स्पिल द बीन्स. ठीक आहे, हे इडियम आहे, याचा मीनिंग फाइंड आउट करायचा आहे. आता मित्रांनो, इथे ऑप्शन्स आहेत, मी प्रत्येकाचा ऑप्शन नाही वाचू शकत, तुम्ही वाचा, व्हिडिओला पॉज करा आणि आपलं उत्तर मला कमेंटमध्ये द्या. सो याचं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज टू रिव्हील समथिंग दॅट इज सपोज टू बी केप्ट अ सिक्रेट. इन शॉर्ट काय, तर सिक्रेटला रिव्हील करणं म्हणजेच काय, तर सिक्रेट उघडं करणं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता की आय स्पिल्ड द बीन्स अबाउट द सरप्राईज पार्टी, म्हणजे मी सरप्राईज पार्टीचं सिक्रेट उघडं केलं किंवा सांगून टाकलं, असं होऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन, सिलेक्ट द मीनिंग ऑफ द फॉलोइंग इडियम्स. इडियम काय आहे इथे, तर टेक्स टू टू टँगो, हे आहे इडियम. याचा ऑप्शन आता तुम्ही बघा आणि मला आन्सर द्या. सो याचं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन डी, दॅट इज बोथ पीपल इन्व्हॉल्ड इन अ सिच्युएशन आर इक्वली रिस्पॉन्सिबल फॉर इट. म्हणजेच काय, तर दोघेही माणसं किंवा दोघेही जे काही व्यक्ती आहेत ते समान जबाबदार असतात कोणत्याही सिच्युएशनचे. ठीक आहे, आता तुम्ही ज्या कोणत्या सेंटेन्समध्ये हे वापराल तिथे तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हा तुम्हाला दोन व्यक्ती किंवा दोन लोक जे आहेत त्यांना समान रिस्पॉन्सिबल करायचंय, इक्वली रिस्पॉन्सिबल करायचंय, तेव्हा तुम्ही टेक्स टू टू टँगो हे इडियम वापरू शकता. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणू शकता की ते बोथ आर्ग्यूड, इट टेक्स टू टू टँगो, म्हणजे त्या दोघांनी भांडणं केले म्हणून ते दोघेही जबाबदार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, समथिंग दॅट इज व्हेरी कॉमन नॉट युनिक. फाइंड द इडियम रिलेटेड टू द फॉलोइंग मिनिंग. आता इथे उलट आहे, आता आपल्याला इथे इडियम फाइंड आउट करायचं आहे आणि तुम्हाला मिनिंग इथे दिलाय मी, दॅट इज समथिंग दॅट इज व्हेरी कॉमन नॉट युनिक. याचा करेक्ट उत्तर असेल ऑप्शन ई, दॅट इज अ डाईम अ डझन. म्हणजे काय, अशी वस्तू जी खूपच कॉमन आहे, म्हणजेच काय, तर सामान्य, कॉमन आहे. ठीक आहे, जेव्हा तुम्हाला कोणती गोष्ट खूप कॉमन सांगायची आहे, आता फॉर एक्झाम्पल तर आपण म्हणू शकतो की पेन्स, पेन्स आर अ डाईम अ डझन, म्हणजे काय, पेन खूप कॉमन गोष्ट आहे, खूप अशी काय युनिक गोष्ट नाहीये त्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द मीनिंग ऑफ द इडियम वन्स इन अ ब्ल्यू मून. हे इडियम आहे, तुम्हाला याचं मीनिंग फाइंड आउट करायचंय. आता याचं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन डी, दॅट इज हॅपनिंग ओनली रेअरली. खूप क्वचित घडणारी गोष्ट. आता तुम्हाला जरी आन्सर माहिती नसेल तरी तुम्ही जर लक्ष दिलात, वन्स इन अ ब्ल्यू मून म्हणलं म्हणजे एखाद्या वेळेस, याचा अर्थ काय होतो की खूप रेअरली होतात त्या गोष्टी. देअरफॉर आपण याच्यावर पण एक कॉमन लॉजिक लावून आन्सर काढू शकतो. सो ऑप्शन विल बी डी. आता तुम्ही एक्झाम्पल म्हणू शकता की ही व्हिजिट्स हिज विलेज वन्स इन अ ब्ल्यू मून, म्हणजे तो त्याच्या गावाला क्वचितच भेट देतो किंवा जातो, अशा टाईपमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इडियम इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. त्याचा ऍक्च्युअल मिनिंग बघितलं तर कुत्र्या आणि मांजरांचा पाऊस पडतो असा होतो, बट हे ऍक्च्युअल मिनिंग नाहीये. ऑब्व्हियसली हे इडियम असल्यामुळे याचा एक हिडन अर्थ असतो जे की आपल्याला माहिती करून घ्यायचा असतो. सो याचे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज इट्स रेनिंग हेविली. जेव्हा खूप धोधो, आपण म्हणतो मराठीमध्ये की धोधो पाऊस पडतो, सो तेच आहे. इट रेनिंग कॅट्स अँड डॉग्स म्हणजेच इट्स रेनिंग हेविली. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, व्हॉट इज द मिनिंग ऑफ द टर्म ब्लॅक शिप. ब्लॅक शिपचा अर्थ काय होतो. आता ही फ्रेज आहे जी की आपण वापरतो, त्याचा अर्थ विचारलाय. सो त्याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज अ डिस्ग्रेसफुल मेंबर. आता याचा अर्थ काय होतो, तर असा व्यक्ती जो ज्याची आपल्याला लाज वाटते. सो डिसग्रेसफुलचा अर्थ हा आहे की ज्याची आपल्याला लाज वाटते तसा पर्सन, हा नेगेटिव्ह वे मध्ये आहे. सो ऑप्शन बी असेल करेक्ट आपला. नेक्स्ट क्वेश्चन, इडियम आहे गेट डक्स इन अ रो. या इडियमचा अर्थ फाइंड आउट करायचा आहे. सो करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज वेल ऑर्गनाइज्ड. म्हणजे काय, तर अशा म्हणजे जेव्हा कोणत्या आपण गोष्टी खूप छान प्रकारे ऑर्गनाईज करतो, प्रॉपरली ऑर्गनाईज करतो, त्याला आपण गेट डक्स इन अ रो. आता तुम्ही लॉजिक वापरू शकता, गेट डक्स इन अ रो, इन अ रो म्हणजे काय, काय लाईनीमध्ये ठेवणं. सो ह्याला काय, आपण ऑर्गनायझेशन असतो हे. सो याच्यावर पण तुम्ही आन्सर काढू शकता की ऑप्शन बी असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ गिव्हिंग द कोल्ड शोल्डर. गिव्हिंग द कोल्ड शोल्डर हा इडियम आहे, याचा आन्सर मला फाइंड आउट करायचा आहे. सो याचं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन डी, दॅट इज इग्नोरिंग समवन. आता जेव्हा केव्हा तुम्ही कोणाला मुद्दामून किंवा कोणाला आपण अवॉइड करतो किंवा इग्नोर करतो, तेव्हा आपण त्याला गिव्हिंग दी कोल्ड शोल्डर म्हणतो. आता तुम्ही एक्झाम्पल मध्ये म्हणू शकता की
आय गेव हिम दी कोल्ड शोल्डर आफ्टर दी फाईट, म्हणजे भांडणानंतर मी त्याला इग्नोर केले, याचा हा अर्थ होतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सिलेक्ट द मिनिंग ऑफ द इडियम हँड इन ग्लोव्स. ऑप्शन्स आहेत तुमच्यासमोर इथे. आता इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज इन क्लोज कोल्युजन. म्हणजे आता एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही कोणासोबत किंवा एकत्र तुम्ही जेव्हा काम करता किंवा कोणासोबत काम करता खूप क्लोजली, तेव्हा आपण हँड इन ग्लोव्स असा फ्रेज वापरतो. म्हणजेच काय, इन क्लोज कोल्युजन. तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता की आय वॉज हँड इन ग्लव विथ माय पार्टनर किंवा विथ माय टीममेट, म्हणजे आम्ही सोबत काम केलंय, आम्ही एकत्र काम केलंय. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्रेज रीड बिटवीन द लाईन्स. हा फ्रेज आहे, त्याचा आन्सर फाइंड आउट करा तुम्ही. ऑप्शन करेक्ट असेल ते म्हणजे ऑप्शन डी, दॅट इज फाइंडिंग मिनिंग दॅट आर इंटेंडेड बट दॅट आर नॉट डायरेक्टली एक्सप्रेस. आता आपण म्हणतो बघा, रीड बिटवीन द लाईन्स म्हणजे एक्झॅक्टली त्याच्या मागचा जो अर्थ आहे तो समजून घ्या. तो लाईनी नाही, पण त्याच्या मागचा अर्थ समजून घ्या. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला मी म्हणलं आज खूप वादळ आलंय किंवा आजचं वातावरण नीट नाही, याचा अर्थ काय होतो, तर पाऊस पडू शकतो. ठीक आहे, तुम्ही एक्झॅक्ट अर्थ नका घेऊ की आभाळ आलं तर ठीक आहे आभाळ आलंय, बट याचा अर्थ काय आहे, त्याचा बॅक ऑफ दी माइंड याचा अर्थ काय होतो, तर पाऊस पडू शकतो. ओके, आता अजून एक्झाम्पल बघितला तर एक्झाम टफ आहे. ठीक आहे, एक्झाम टफ आहे, आय ऍक्सेप्ट, बट त्यासाठी याचा मागचा मिनिंग काय असेल तर तुम्हाला जास्त अभ्यास करावा लागेल. ओके, याला म्हणतो आपण रीडिंग बिटवीन दी लाईन्स, म्हणजे फाइंडिंग दी एक्झॅक्ट मिनिंग विच इज इंटेंडेड बट नॉट विच इज एक्सप्रेस्ड. म्हणून ऑप्शन टी येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इडियम आहे ब्रेक अ लेग, याचा मिनिंग फाइंड आउट करायचा आहे. सो करेक्ट उत्तर असेल ऑप्शन डी, दॅट इज गुड लक. आता एक्झाम्पल आहे ब्रेक अ लेग फॉर युअर एक्झाम, म्हणजे काय, तर गुड लक फॉर युअर एक्झाम. आता नेक्स्ट क्वेश्चन दिलाय, चूज द करेक्ट मिनिंग फॉर हिअर इट ऑन द ग्रेप वाईन. हा आहे इडियम अँड फ्रेज, याचा आपल्याला विचारलाय मिनिंग काय आहे, तर करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज र्युमर. म्हणजे काय, अफवा. तर हिअर इट ऑन द ग्रेप वाईन म्हणजे काय, अफवा असणे. सो आपण एक्झाम्पल कधी वापरू शकतो की आय हर्ड ऑन द ग्रेप वाईन दॅट द एक्झाम डेट्स हॅव चेंज्ड, म्हणजे मी अफवा ऐकली आहे की एक्झामचे डेट्स चेंज झाले आहेत. सो जिथे तुम्हाला जेव्हा अफवा हा शब्द वापरायचा असेल किंवा र्युमर हा वापरायचा असेल, तुम्ही तिथे हिअर इट ऑन द ग्रेप वाईन वापरू शकता. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द मिनिंग ऑफ इडियम अंडर द वेदर. अंडर दी वेदरचा मिनिंग फाइंड आउट करायचा आहे. ऑप्शन ए असेल याचं करेक्ट उत्तर, म्हणजे फिलिंग सिक, म्हणजे आजारी असणं किंवा अस्वस्थ वाटणे. त्याच्यामध्ये आता एक्झाम्पल घेतला तुम्ही तर आय एम फिलिंग अंडर द वेदर म्हणजे काय, तर मला बरं वाटत नाहीये किंवा मी अस्वस्थ वाटतंय मला, अशामध्ये होतो. इलनेस असो किंवा विकनेस असो बॉडीमध्ये, तेव्हा आपण हा शब्द वापरतो. नेक्स्ट क्वेश्चन, इडियम आहे वेन पिग्स फ्लाय. इथे तुम्हाला ऑप्शन्स आहेत, ऑप्शन्स बघा, समजून घ्या, थोडंसं लॉजिकली विचार करायचा प्रयत्न करा, कारण की ही क्वेश्चन्स जास्त करून तरी लॉजिकली सॉल्व्ह होतात. कारण की तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला या सब्जेक्टमध्ये इतके इडियम्स आहेत की तुम्ही जर त्याला पाठ करत बसला तर त्याला खूप वेळ जाईल आणि ते नियरली पॉसिबल नाही जास्त करून. देअरफॉर जमतील तेवढ्या गोष्टी लॉजिकली, त्यासोबतच त्या मागचा अर्थ माहीत करून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. याचं करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, दॅट इज हायली अनलाइकली टू हॅपन. म्हणजे इन शॉर्ट काय, तर समथिंग इम्पॉसिबल, म्हणजे अशी गोष्ट जी घडू शकत नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. आता इथे एडीएम दिलाय टू ब्रेक दी आईस. तुम्हाला तुमच्यासमोर ऑप्शन्स आहेत, मतलब करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी, दॅट इज मेक पीपल कम्फर्टेबल. आता तुम्ही बरेच वेळा ऐकलं असाल की केव्हा कोणती एक ऑकवर्ड सिच्युएशन होते कोणत्या मीटिंगमध्ये किंवा तुमच्या ग्रुपमध्ये, तेव्हा आता आपण नाही वापरत ऑब्वियस गोष्ट, बट आपण कोणत्या पिक्चरमध्ये मूवीमध्ये वगैरे बघितलं असेल, तर एका ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये तो जो ऑकवर्डनेस ब्रेक करायचा असतो त्याला आपण म्हणतो टू ब्रेक दी आईस. म्हणजे तो जो ऑकवर्डनेस तयार झालाय, ती जी शांतता आहे त्याला आपण कमी करतो. आता एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगायचं असेल तर द टीचर टोल्ड अ जोक टू ब्रेक द आईस. ओके, म्हणजे तुमच्या सरांनी एक वातावरण हलकं करण्यासाठी एक जोक केला किंवा एक विनोद केला, असं होतं. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे क्वेश्चन्स. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच एमसीक्यू प्रॅक्टिससाठी आणि तुमचे कन्सेप्ट स्ट्रॉंग करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.